माझी बहीण आज माझ्या उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला नसणारे भाऊ, लाडक्या भाऊ, तिचा लाडका भाऊ. गेली हो माझी बहीण, आज गेली, शेवटची मला सोडून गेली. आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी. त्या सचिन गावारे, उत्तम गावारे आणि ती संजीवनी गावारे इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास. पुण्यात वर्षभराआधी झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. पण हुंड्याच्या लालसेतून, सासरच्या छळातून महिलांनी टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये पुन्हा एक अशीच चीड आणणारी घटना समोर आली आहे. 26 ऑगस्टच्या रात्री उशिरा एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेनं स्वतःला संपवल्याच्या घटनेनं पिंपरी चिंचवड शहर हादरलंय. याच प्रकरणात महिलेच्या भावानं सासरच्यांवर जे आरोप केलेत ते धक्कादायक आहेत. 41 वर्षांच्या शिल्पा गवारे या महिलेसोबत काय घडलं, भावानं काय आरोप केलेत, सविस्तर समजून घेऊ. बहीण भावाचं गोड नातं साजरं करण्याचा सण रक्षाबंधनाचा हा सण तोंडावर आलेला आहे. पण त्याआधीच एका भावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. घडलं असं की वाकड परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या शिल्पा सचिन गवारे या 42 वर्षीय विवाहितेनं आपल्या घरातच स्वतःला संपवल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना महिलेचे बंधू संतोष कलाटे यांना पहिल्यांदा कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. काल रात्री माझ्या भावाला, छोट्या भावाला 1 वाजता फोन आला होता संदीप गवारेचा की जरा घटना घडली आहे, तुम्ही हॉस्पिटलला या. मग भावाला वाटलं घरी जायचं का हॉस्पिटलला. त्याने त्या फोनच्या ह्याच्यात ऐकलं नाही. तो घरी गेला. घरी पाहिला तर सगळं ते अस्तव्यस्त पडलेलं होतं तिथं. आणि घरून मग ते म्हटले दवाखान्यात नेले. मग तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर त्याला कळलं की असं असं झालं आहे की बहिणीचा आपल्या शेवट झालेला आहे. मग त्यांनी मला फोन केला की दादा असं असं झालं आहे, तू लवकर ये. मग आम्ही तिथं गेल्यानंतर पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण आम्हाला त्यावेळेस असं अचानक एवढा धक्का बसला की अचानक कळेनाच आम्हाला की नक्की झालं आहे काय, की काय झालं आणि ती गेली. तर त्यानंतर आम्हाला उलगडा झाला की तिथं असं असं घडलं होतं की बाबा तिला ज्या रूममध्ये ते म्हणतात आरोपींनी काहीतरी सांगितलं वाटतं की त्यांनी काय हे केलं म्हणून. परंतु जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता. हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत जरी ऐकलं आहे का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही. मला तर शंका आहे की सासू, सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटे परिवाराची विनंती आहे. माझी बहीण आज माझ्या उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला नसणारे भाऊ, लाडक्या भाऊ, तिचा लाडका भाऊ. गेली हो माझी बहीण, आज गेली, शेवटची मला सोडून गेली. या संपूर्ण प्रकरणासाठी सासरची मंडळी जबाबदार आहे असं म्हणत संतोष कलाटे यांनी गंभीर आरोप केलेत. ते काय काय म्हणालेत सविस्तर ऐका. आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी. त्या सचिन गावारे, संदीप गावारे आणि सचिन गावारे, उत्तम गावारे आणि ती संजीवनी गावारे इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास. भावांना सही देऊ नको, हिस्साच घे. आणि नंतर मग तिला त्रास द्यायचा. मग माझ्याच प्रॉपर्टीत, मला तुमच्या प्रॉपर्टीत आम्हाला हे पाहिजे. मग आमच्या दोघांच्या एकत्र खरेदी प्रॉपर्ट्या होत्या, त्या माझ्याकडनं लिहून घेतल्या. माझा शेअर त्यांनी लिहून घेतला. मी म्हटलं चला जाऊ द्या, बहिणीलाच जातात, आपलं जाऊ द्या, बहिणीलाच जाते. असं 2-3 वेळा घडलेले. त्याचे डॉक्युमेंट्स पण आहेत माझ्याकडं. किती वर्ष लग्नाला झाले होते आणि कधीपासून? 2009ला लग्न झालं. 2009ला लग्न झाल्यानंतर 9-10 महिन्यातच त्यांना सुपरटेक हॉस्पिटलला जो मर्डर झाला त्याच्यामध्ये सचिन गावारे, संदीप गावारे यांना शिक्षा झाली. यांना लाईफ झाली शिवाजीनगर कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतर ते फरारी होते. तो फरारी आरोपी आहे, सराईत गुन्हेगार असल्यासारखा फरारी आरोपी आहे तो.
दरम्यान या प्रकरणात कलाटे कुटुंबानं दिलेल्या फिर्यादीनंतर वाकड पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि शारीरिक मानसिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींना तातडीनं अटक केलेली आहे. तक्रारदारांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या बहिणीने काल आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्येसाठी तिला तिच्या सासरच्या मंडळीने प्रवृत्त केलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सदर महिलेचा सासरा, सासू, नवरा आणि दीर यांच्या विरुद्ध BNS कलम 108, 85, 3(5) आणि तत्सम कलमाने गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपी अटक असून पुढील कारवाई करीत आहोत. हो, 4 आरोपी आहेत आणि 4 आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात महिलेच्या कुटुंबानं घातपाताचाही संशय व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करणार, त्यातून काय काय हादरवून टाकणाऱ्या गोष्टी समोर येणार यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तसंच हुंड्यासाठी होणारा हा छळ कधी थांबणार हा प्रश्नही कायम आहे. पिंपरी चिंचवडहून झैद मेमन, लोकमत.